सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. मातीशी नाळ जपणारा कृषीदूत, शेतकऱ्यांच्या आशेचा दीपस्तंभ रविकिरण वसंत पवार. मातीवर प्रेम करणारा माणूस कधीच हरत नाही, कारण तो स्वतःसाठी नव्हे तर जगाच्या उद्यासाठी घाम गाळत असतो. या विचाराला आपल्या कार्यातून साकार करणारे नाव म्हणजे रविकिरण वसंत पवार. 11 जुलै 1988 सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या एळवी या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. या मुलाचे नाव पुढे हजारो शेतकऱ्यांच्या विश्वासाचं प्रतीक ठरेल याची कल्पना त्यावेळी कोणालाही नव्हती. वडील वसंत गणपती पवार आणि आई जयश्री वसंत पवार यांनी कष्ट, प्रामाणिकपणा, शिस्त आणि संस्कारांचा अमूल्य वारसा मुलाला दिला. 1979 साली वडील भारतीय सैन्यात दाखल झाले. सैनिकांच्या शिस्तीचा आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचा संगम असलेल्या या कुटुंबाने संकटांना कधीही शरण जाण्याचं शिकलं नाही. आजही हे कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीचं सुंदर उदाहरण म्हणून ओळखलं जातं. रविकिरण पवार यांचे प्राथमिक शिक्षण एळवी इथं झाले. त्यानंतर सांगोला महाविद्यालयातून 12वी पूर्ण करून त्यांनी लोकमंगल महाविद्यालय, वडाळा, जिल्हा सोलापूर येथून BSc हॉर्टिकल्चर उद्यानविद्या ही पदवी संपादन केली. बहुतेक विद्यार्थी पदवी घेतल्यानंतर शहरात नोकरीच्या शोधात निघतात, पण रविकिरण पवार यांनी वेगळी वाट निवडली. त्यांना आकर्षण होते तर मातीच्या शेतीचं आणि शेतकऱ्यांच्या घामाचे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान प्रत्यक्ष शेतात उतरवण्याच्या उद्देशानं त्यांनी एळवी येथील दत्ताच्या शेतात 1 एकर क्षेत्रात मोगऱ्याची लागवड केली. आधुनिक तंत्रज्ञान, पारंपरिक शेती यांचा सुंदर मिलाप घडवून आणण्याचा त्यांचा हा पहिला प्रयत्न होता. 2011 साली जत तालुक्याच्या इतिहासातील भीषण दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना मैलोन मैल भटकावे लागत होते. अशा परिस्थितीत फुलशेती टिकवणं म्हणजे अशक्यप्राय आव्हान. मोगऱ्याचा सुगंध दुष्काळाच्या झळांनी कोमेजू लागला. आर्थिक संकट गडद होत गेले. कुटुंबियांनी नोकरी करण्याचा आग्रह धरला. शेतीवर जीवापाड प्रेम असूनही परिस्थितीसमोर निर्णय घ्यावा लागला. मात्र हा निर्णय शेतीपासून दूर जाण्याचा नव्हता, तर शेतकऱ्यांच्या अधिक जवळ जाण्याचा होता. नोकरी नव्हे, शेतकऱ्यांच्या सेवेला वाहिलेलं आयुष्य. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पदासाठी त्यांनी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. ठाणे इथं सेवेला सुरुवात झाली. त्यानंतर चिपळूण, कवठे मंकाळ अशा विविध ठिकाणी कार्य करत त्यांनी कृषी व्यवस्थापनाचा मोठा अनुभव मिळवला. आज ते जत तालुक्यात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून हजारो शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक, मित्र आणि प्रेरणास्थान बनले. रविकिरण पवार यांनी कृषी विद्यापीठातील आधुनिक संशोधन गावागावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार केला. शेतकरी प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली. शेतीशाळा सुरू केल्या. कृषी विषयक प्रात्यक्षिकं घेतली. शेतकरी उत्पादक गट उभारले. नव्या पिढीला शेतीकडे वळवण्याचं काम केलं. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 425 शेतकरी गट आणि 52 शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्यात. हजारो शेतकऱ्यांना संघटित शेती, बाजारपेठ, मूल्यवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची नवी दिशा मिळाली. रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत खालावत असल्याची जाणीव होताच त्यांनी सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला. त्यांच्या पुढाकारातून 26 सेंद्रिय शेतकरी गटांची स्थापना. 1850 हेक्टर क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली ब्रह्मास्त्र, अग्निस्त्र, जीवामृत, दशपर्णी अर्क यांसारख्या सेंद्रिय द्रावणांचे प्रशिक्षण, कमी खर्चातील नैसर्गिक शेतीचा प्रचार, माती परीक्षण आणि संतुलित खत व्यवस्थापन या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. केंद्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्पासह विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला. योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या. यामागे त्यांचं नियोजन, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न कारणीभूत ठरले. रविकिरण पवार यांच्याकडे पद आहे, अधिकार आहेत, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा विश्वास आहे. ते शेतकऱ्यांशी अधिकारीमधून नव्हे तर आपल्या माणसासारखे संवाद साधतात. प्रत्येक अडचण समजून घेतात. शेतात जाऊन मार्गदर्शन करतात. नवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि अपयश आलं तरी शेतकऱ्याचा हात सोडत नाही. पुरस्कार, सत्कार आणि सन्मान हे त्यांच्या कार्याचं मोजमाप नाहीये. एखादा शेतकरी हसतमुखानं म्हणतो, सर, तुमच्या मार्गदर्शनामुळे माझं पीक वाचलं. हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. आज हजारो शेतकऱ्यांच्या मनात रविकिरण पवार हे केवळ कृषी अधिकारी नाहीत, तर कृषी दूत, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आणि विश्वासाचे दुसरे नाव आहेत. दुष्काळाच्या मातीत जन्मलेला हा तरुण आज आशेची हिरवी पालवी फुलवत आहे. ज्ञान, जिद्द, सेवाभाव आणि मातीवरील अपार प्रेम यांच्या बळावर त्यांनी कृषी क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. लोकशाही महाराष्ट्र न्यूज परिवारतर्फे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे कृषी क्षेत्रातील अभ्यासू, संवेदनशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व
रविकिरण वसंत पवार यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. आपले कार्य असेच बहरेल. आपल्या ज्ञानाचा प्रकाश अधिकाधिक शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीची नवी पहाट घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.